बेशिस्त रिक्षा चालकांना बसणार चाप। भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी टीएमटीच्या बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी राबवली स्वाक्षरी मोहीम। प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयटी कर्मचाऱ्यांचा कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतलाय। टीएमटी बसच्या सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीकेबिन परिसरात बुधवारी सकाळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। गेल्या 2 दिवसांपूर्वी वाढीव दंडाविरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारला होता। यावेळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। तसेच शेअर रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो। 3 प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसून प्रवास केला जातो। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा असुरक्षित असल्याचं देखील वाघुले यांनी सांगितलंय। त्यामुळे जास्तीत जास्त टीएमटीच्या बसेस सोडण्यात याव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली। वाघुले यांच्या प्रयत्नाने 1 ऑगस्ट पासून टीएमटीच्या जादा बसेस बीकेबिन परिसरातून सकाळी सुटतायत, तर काही बेशिस्त रिक्षा चालकांनी अचानक संप करीत आडमुठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। परंतु टीएमटीच्या सोमवारी अवघ्या 2.5 तासातच 35 ते 40 जादा फेऱ्यांमुळे आयटी कर्मचाऱ्यांना कामावर वेळेवर पोहोचता आलंय। तसेच टीएमटीचाही नफा मोठ्या प्रमाणात झालाय। मात्र बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वागळे इस्टेटमधील काही नेते व पदाधिकाऱ्यांनीही संजय वाघुले यांनी खडसावलंय। त्याचबरोबर 7 शेअर रिक्षांसाठीच्या स्टँडमुळे सुमारे 200 रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा थांबा रद्द करावा, तर गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडॉनल्ड विरुद्ध दिशेने जाणारे व ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस व आरटीओ प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती आज संजय वाघुले यांनी दिली आहे। गेले अनेक दिवस शेअर रिक्षा चालकांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्यांचा बोर्ड या ठिकाणी त्यांनी लावला होता। त्यांनी त्यांच्या मागण्या या प्रशासनाकडे मांडायला पाहिजेत, त्यांचा तो हक्क आहे। परंतु गेले अनेक दिवस बघतोय, गेली वर्षभर बघतोय, या चौकामधनं शेअर रिक्षा चालक कुठल्याही प्रकारचं नियमाचं पालन न करता ओव्हरसीट त्या ठिकाणी प्रवासी भरून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत। आणि यामध्ये काही ठराविक रिक्षा चालक आहेत ते या ठिकाणी दादागिरी करतायत, त्या ठिकाणी नियमाचं पालन करत नाही आहे। 3 दिवसापूर्वी शेअर रिक्षा चालकांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे मग टीएमटी व्यवस्थापक असतील, आयुक्त असतील, त्यांनी या ठिकाणी गेल्या 2 दिवस जवळजवळ 50 बसेस या भागातनं वाघे इस्टेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी हब निर्माण झाल्यामुळे नोकरदार वर्ग हा वाघे इस्टेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात जातो आहे। त्यांची सेवा करणं हे ठाणे महापालिकेचं तसंच आमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे। आणि त्यामुळे आम्ही गेली 3 दिवस या भागातनं टीएमटीच्या बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा देतील, प्रवासी वेळेवर कामावर जातील याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। माझ्या माहितीनुसार शेअर रिक्षा चालकांनी परवाच्या दिवशी वाहतूक शाखेवर त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी माझ्या विरोधात त्या ठिकाणी घोषणा केल्यात। त्यांनी जरूर घोषणा कराव्यात, लोकशाहीमध्ये अधिकार आहे विरोधात घोषणा करायच्या। परंतु या ठिकाणी माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी ओव्हरसीट प्रवासी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात, आपला जीव धोक्यात घालतात। माझं या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट संदेश आहे, मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून गेली 20 वर्षे या भागातनं नेतृत्व करतो, साने गुरुजी पथ असेल त्या ठिकाणी शेअर रिक्षा चालकांना 1 लाईन लावण्यासाठी वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे। त्या ठिकाणी अर्धा रस्ता हे व्याप्त करतात, ओव्हरसीट प्रवाशांना घेऊन त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन चालू केलं आहे। त्यांनी वेळेच या ठिकाणी सुधारावं अशी माझी कळकळीची विनंती आहे। दुसरं, मला मिळालेल्या माहितीनुसार काल परिवहन व्यवस्थापकांनी आम्हाला पत्र दिलं होतं, गावदेवी डेपोवरनं टीएमटीच्या बसेस आणि सॅटिसवरनं आम्ही चालू करू। गावदेवी डेपोवरनं 2 बसेस चालू केलेल्या आहेत, परंतु या बसेस अपुऱ्या आहेत। आणि काल मिळालेल्या माहितीनुसार काही वाघे इस्टेट भागातले लोकप्रतिनिधी, मी आत्ता नाव घेणार नाही, त्यांचं नाव लवकरच उघड करतो, त्यांनी परिवहन व्यवस्थापकाला धमकी दिली आहे की आपण बीकेबिन भागातनं बसेस सोडू नये। माझा त्यांना स्पष्ट इशारा आहे की आपण निवडून आलो आहे ते लोकांकरता निवडून आलो आहे, काही ठराविक बेशिस्त शेअर रिक्षा चालकांकरता आपण निवडून आलेलो नाही आहे। त्यामुळे माझा तुम्हाला हा या ठिकाणी इशारा समजा, तुमच्या भागातील शेअर रिक्षा चालक या इकडे येऊन दादागिरी
आणि बेशिस्त जर वागणार असेल तर त्यांना सरळ करण्याचं काम या ठिकाणी संजय वाघुले करणार, हे आपण लक्षात ठेवा. स्टेशनवरनं जवळजवळ 6 लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल, मुंब्रा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, मुंबई उपनगरं असतील, इथनं प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात आणि वागळे स्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनी झालेले आहेत, IT हब झालेले आहेत, तिथे हे प्रवासी प्रवास करत असतात. आणि ह्या प्रवाशांना जसं ते 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो घोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत. ते त्यांना बसवूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये आणि हे मुजोर रिक्षाचालक महिलांना देखील ओव्हरसीट घेऊन जातात. मला इथे फार वाईट वाटतं सांगताना. आमच्या महिला भगिनी रिक्षाचालक आहेत, त्या देखील हे ओव्हरसीट घेऊन जातात आणि त्यामुळे स्वतःचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात, प्रवाशांचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात. आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून जे काही शेअर रिक्षा चालकांनी इथे संप पुकारलेला आहे त्या संपाच्या अनुषंगाने परिवहननी ज्या काही अधिकच्या जवळजवळ 40 बसेस इथे 2 तासामध्ये या परिवहनच्या सेवेने पूर्ण करून 40 बसेस या ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट IT प्रभागामध्ये सोडण्यात येत आहे. आणि याचं आम्ही परिवहनला हार्दिक इथं अभिनंदनही करतो, कारण दिलेल्या निवेदनाला त्वरित त्यांनी उत्तर देऊन इथे 2 तासामध्ये 40 बसेस ठेवल्या. मी इथे समस्त प्रवाशांना, महिलांना विनंती करीन, परिवहन सेवेने आपल्याला 50% महिलांना इथे सूट दिलेली आहे. अवघ्या 5 रुपयामध्ये ठाणे स्टेशनवरनं वागळे इस्टेटला त्या प्रवास करू शकतात, सुरक्षित प्रवास करू शकतात. कुठल्याही मुजोर बेशिस्त रिक्षाचालकाला बळी न पडता त्यांनी गावदेवी असेल किंवा मँगोच्या इथलं बसस्टॉप असेल तिथे यावं. तिथे दर 2 मिनिटाला बसेस सुरू होतील यासाठी आपण इथे BK पेन परिसरामध्ये चळवळ देखील सुरू करण्यात आलेली आहे. इथे जनजागृतीसुद्धा करत आहोत आणि त्यामुळे आम्ही समस्त प्रवाशांना हेच सांगत आहोत की परिवहननी किंवा या सरकारने ज्या ज्या आपल्याला सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्याचा फायदा उचला. स्थानिक शेअर रिक्षा चालकांच्या मुजोरीला बळी पडू नका आणि स्वतःचा सुरक्षित प्रवास करा. हाच संदेश आम्ही सर्व महिला कार्यकर्ते इथे प्रवाशांना देतो. आणि आपल्या वाघुले साहेबांच्या सहकार्याने सगळं झालेलं आहे. नागरिकांनी त्याचा पूर्ण उपभोग घेतला पाहिजे आणि रिक्षावाल्यांची चरबी कमी केली पाहिजे. खूप मस्ती चढली यांना आणि कोणाला घाबरत नाही. मुख्य म्हणजे यांना वरतून राजकीय पक्षाचे फोन येतात आणि ते म्हणतात जे करायचं ते करा. ट्रॅफिकवाले फोटो काढतात, आम्ही नाही घाबरत कोणाला. याला काय अर्थ आहे? म्हणजे कायद्यापेक्षा मोठं आले का हे?